प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावा राम ओमीची असे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्याम व्यापकं नाम रूपयो अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। एकतीसावा परिच्छेद आहे लय चिंतनाचा प्रकार हाच ना। तत्वदृष्टी अदृष्टी आणि तर्कदृष्टी असे तीन बंधू श्रीगुरूंना शरण गेले आणि चौथ्या तरंगामध्ये तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकून तत्वदृष्टी हा कृतार्थ झाला आणि तशा प्रकारचा पर्वचा त्यांनी आपल्या श्रीगुरूंना दिलाही। त्यानंतर जो मध्यम अधिकारी असा असणारा जो अदृष्टी त्याला श्रीगुरूंनी त्याच्या शंकांचं समाधान करता करता त्याला अनेक प्रकाराने त्याच्या बुद्धीवर हे तत्वज्ञान आरूढ व्हावं, तत्व यथार्थ रीतीनं त्याला त्या तत्वाचा अवगम व्हावा, दृढ अपरोक्ष साक्षात्कार व्हावा आणि तोही कृतार्थ व्हावा अशी प्रयत्नाची पराकाष्ठा केली। त्यात असं आहे की त्या तत्वदृष्टीला एकदाच तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकायला मिळाला। हा भाग्यवान असा आहे की कालच आपला महावाक्योपदेशाचा प्रकार झाला, त्याला दुसऱ्यांदाही तत्वमसी महावाक्य ऐकायला मिळालं, त्याचं निरूपण अधिक विस्ताराने ऐकायला मिळालं। परंतु त्याचा अधिकार कमी पडल्यामुळं इथं अधिकार म्हणजे तो मध्यम अधिकारी म्हणजे का बुद्धीवर आरूढ होत नाही। खरं जर पाहिलं ना आपल्याला माऊलीने म्हटलं अधिकाराच्या काही खाणी आहाती, अधिकाराच्या काही कुठं खाणी आहेत का? आपल्या बुद्धीच्या ठिकाणी असणारी सदोषता हाच आपला अधिकार कमी करते। जर आपली बुद्धी आपण निर्दोष केली, अंतःकरणवृत्ती निर्दोष केलं, निष्पाप केलं, स्थिर केलं, ते सूक्ष्म करण्याचा जर प्रयत्न केला, जसं तलवार आहे, तलवार जर किती दिवस मेहण्यामध्ये ठेवली तर ती आपोआप गंजून जाते, तिला मधून पाजळावी लागते। तसं आपल्या बुद्धीला धारदार करण्याचा प्रयत्न केला, मनुष्याला जर असं वाटलं की दृश्यते सूक्ष्मया दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया दर्शिभी, ज्यांना सूक्ष्म नजर आलेली आहे आणि ज्यांची बुद्धी कशी आहे एकाग्र झालेली आहे। एकाग्र म्हणजे खरं आपल्याला ज्ञान का होत नाही तर आपली बुद्धी एकाग्र होत नाही। तत्वज्ञानाचं श्रवण करत असताना मूढ बुद्धी चालत नाही। आता सांगितलं ना अविवेकी बुद्धी चालत, मोहितम नाम अविवेकताम आपादितम सत, अविवेकतेला प्राप्त। इथं विचार सारखं रात्रंदिवस विचारा वाचूनी न पविजे समाधान, त्याच्या बुद्धीची साधना कोणती? अखंड विचार करणं हीच त्याचं काय आहे साधना। म्हणून या ठिकाणी अविवेकी पुरुष किंवा मूढ, ज्याची अंतःकरणवृत्ती मूढ झालेली आहे असा पुरुष हे ज्ञान संपादन करू शकत नाही। ज्याची बुद्धी प्रमादी आहे म्हणजे जाणून बुजून जो त्या ठिकाणी आचारात विचारात भावनेमध्ये परिवर्तन करतो आणि निषिद्ध कर्माचं भावनेचं किंवा शास्त्रविरुद्ध विचाराचं सेवन करतो त्या पुरुषाला हे ज्ञान होणार नाही। म्हणजे याचा अर्थ आणि ज्याची बुद्धी चंचल आहे म्हणजे एकाग्र होत नाही, याचा अर्थ आपण प्रयत्न काय केला पाहिजे? एकाग्र, एकच आहे आग्रह किंवा टोक ज्या बुद्धीला, ते आग्रह कोणतं आहे? मला परमात्मा का समजत नाही, मी परमात्माला समजून घेणारच, याच्यासाठी ज्याची बुद्धी एकाग्र झालेली आहे त्या बुद्धीला दुसरी किती टोकं फुटण्याचा विचार आला तरीसुद्धा ती तिकडे वळत नाही। अशा प्रकारची बुद्धी ज्याची असेल, याच्यामध्ये मूढवृत्ती चालत नाही,
क्षिप्त वृत्ती चालत नाही. काय हे की संपूर्ण पाठापैकी साधारणतः कालच एक जण त्या वृत्ती प्रभाकरला बसले होते, तर ते म्हणे किंवा तुमच्या सगळ्या वाक्यांमध्ये मी 1-2 वाक्यच फक्त ऐकली, बाकीचं मी म्हणलं तुम्हाला समजली नाही का म्हणून ऐकलं. तसं नाही म्हणे, मी बऱ्याच वेळा माझी वृत्ती असं कधी लोक बसतात कीर्तनाला म्हणे, मी तुम्हाला बोलले असतील ते एखाद्या वेळ म्हणे मी पण बसतो कीर्तनाला, पण पुन्हा नंतर इथं कीर्तन झालं ते म्हणे आजच्या कीर्तनात माझी एकाग्रता होती म्हणे. कारण म्हणलं एकाग्रता म्हणजे दरवेळेला काय होतं ते म्हणे दरवेळेला मी तर बसतो पण माझं मन जास्त बाहेर असतं, मी 10-20% ऐकतो, पण मी आज 80% ऐकलं. ते म्हणे म्हणजे 80% त्यांचं चित्त काय झालं एकाग्र झालं. पण ते म्हणे माझं असं मत आहे की बरेचसे लोक जे आहेत ना हे पाठाला वगैरे बसणारे याच्यापैकी जवळजवळ कोणाचंच मन चित्त 100% एकाग्र नसतं. तुम्हाला पण बोलले असतील एखाद्या वेळ ते म्हणे की एकाग्र कोणाचंच नसतं, तसं त्यातलाच मी आहे म्हणे असं. पण त्यांना हे माहीत नाही की कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिभावे, असा कोणीतरी असू शकतो की ज्याचं चित्त एकाग्र पूर्ण तासभर त्या चित्ताला एकच प्रत्येक शब्दाचा वेध घेणारा असं पण चित्त असू शकतं. याचा अर्थ मूढ चित्त जसं चालत नाही तसं क्षिप्त चित्त, क्षिप्त म्हणजे काय काही काळ याच्यामध्ये एकाग्र होतं आणि काही काळ क्षिप्त म्हणजे क्षिप्यत काय क्षिप्यती ना क्षिपती का प्रथम गणे क्षिपती म्हणजे बाहेर टाकलं जातं, त्याच्यामधून बाहेर टाकलं जातं, बहिर्मुख होतं, याला म्हणतात क्षिप्त. आणि विक्षिप्त तर असं आहे का एकदा बाहेर गेलं का ते पुन्हा इकडे येतच नाही, ते पुंडलिक वर झाल्यावरच एकदम जागृत होतं, ते विक्षिप्त चित्त आहे, ते पण चालत नाही. मूढ नाही, क्षिप्त नाही, विक्षिप्त नाही. तसं निरुद्ध चित्त चालत नाही. बसला आणि ऐकता ऐकता ब्रह्म असंग निर्विकार अशा प्रकारची एक स्थिती आहे आणि ते माझंच स्वरूप आहे, लागली समाधी आणि पुढं चाललेलं बाद समानाधिकरणे ऐकायला कुठं राहिला आहे. मग तो पुरुष जरी असला पर समाधी जरी असली तरी सुद्धा त्याचा उपयोग नाही, कारण ते चित्त निरुद्ध झालेले आहे, कोणत्याच आकाराची वृत्ती होत नाही. इथं तर ब्रह्माकार वृत्ती करावी लागते. म्हणजे ह्या 4 वृत्ती वेदांतामध्ये चालत नाहीत. योगामध्ये आहे ना, योगामध्ये मूढ वृत्ती चालत नाही, एकाग्र वृत्ती सुद्धा चालत नाही, क्षिप्त सुद्धा चालत नाही, विक्षिप्त सुद्धा चालत नाही. तिथं कोणती वृत्ती लागते एकाग्र सुद्धा चालत नाही, निरुद्ध वृत्ती लागते. आणि वेदांतामध्ये ह्या निरुद्ध वृत्ती सुद्धा चालत नाही, वेदांतामध्ये एकाग्र वृत्तीचा काय हे उपयोग आहे. भक्ती सिद्धांतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी क्षिप्त चालेल, विक्षिप्त चालेल, जरी पुन्हा वृत्ती परमात्म्या चिंतनापासून अनुसंधानापासून ढळली तर पुन्हा काय करायची तिकडा नाही. म्हणजे क्षिप्त पुरुष जो आहे ना तो पुरुष सुद्धा काही वेद याचा भक्तीचा अधिकारी आहे. एकाग्र चित्ताचा तर आहेच आहे, पण निरुद्ध चित्ताचा तिथं सुद्धा उपयोगाचा नाही, कारण वृत्ती काय झाली पाहिजे. शुकमुनी समाधीत बसले, काय उपयोग आहे त्यांना श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करता येईल का नाही, म्हणून तिथं निरुद्ध वृत्ती सुद्धा चालत नाही. तिथं विक्षिप्त वृत्ती चालेल, पण मूढ वृत्तीचा आणि निरुद्ध वृत्तीचा त्या ठिकाणी विरोध आहे. तिथं कोणती वृत्ती पाहिजे एकाग्र वृत्ती त्या ठिकाणी पाहिजे. अशा गोष्टीमुळं याला म्हणतात की अशा प्रकारचं सदोष असं दोष युक्त अंतकरणाने केलेलं जे श्रवण आहे, आणि ते दोष कोणते आहे तर ईशत मल आणि ईशत विक्षेप, ज्याच्यामध्ये अंतकरणात संस्कृत विचारसागरामध्ये दिलेले आहे त्यांनी किंचित अंतकरणात पापवासना आहेत, इतर लोकांसारख्या नाहीत, थोडी का होईना सूक्ष्म बीजरूपाने वासना आहेत. पापकर्म करण्याची अंतकरणात निषिद्ध कर्म करण्याची वासना आहे. आणि चित्त जे आहे ते एकाग्र होत नाही ना, चंचल राहतं, आणि ह्या कारणामुळं त्याला याच्यामध्ये गती होत नाही. कधी कधी ईश्वराने ज्या प्रत्येकाची बुद्धी जी आहे ती बुद्धी कोणाला आकलन शक्ती, कोणाला मेधाशक्ती, कोणाला स्मृतिशक्ती, ह्या वेगवेगळ्या, कोणाला अभिव्यक्ती शक्ती, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सप्त विभूती ज्या सांगितल्यात ना, याच्यामुळं मेधाशक्ती वेगळी आहे, स्मृतिशक्ती वेगळी आहे, आकलन शक्ती वेगळी आहे, जाणीवेची शक्ती काय आहे ज्ञानशक्ती वेगळी आहे, संकल्पशक्ती वेगळी आहे, अशा प्रकाराने किंवा चित्ताची समाहित करण्याची शक्ती वेगळी आहे. तर आता ईश्वर अनंत जन्माच्या संस्काराने आपल्या पूर्वकर्माने कधी कधी बुद्धीची सूक्ष्मता एकाग्रता साधतही नाही, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर हे सगळं या ठिकाणी असं काही नाही का एकाला होतं आणि एकाला नाही. किती मंदबुद्धीचा मनुष्य असला तरी त्याला होतं, पण इथं व्यवहाराला अनुसरून त्या ठिकाणी उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी असे प्रकार केलेले आहेत. याचा अर्थ काय आहे, आपल्याला हे दोष जर लक्षात आले, दोष लक्षात आला का माणूस त्याचं निराकरण करतो. म्हणून या ठिकाणी याला लक्षात आलं की आपल्याला हे मोठ्या बंधूला
तत्वदृष्टीला जसं कळलं तसं मला काही कळलं नाही, कारण त्याला अनुभूती प्राप्त झाली. तो कृतकृत्यता माझी झालेली आहे असं आपल्या श्रीगुरूंना निवेदन करतो. तेवढं धैर्य यांना झालं नाही, कारण यांना अनुभूतीच आली नाही. पण अनुभूतीची जिज्ञासा मात्र अंतःकरणात जाज्वल्य अशा प्रकारचे आहे. म्हणून त्यांनी पुन्हा अनेक शंका विचारल्या आणि गुरुजींनाही त्याला बोध करून द्यायचाच आहे म्हणून त्यांनी अनेक प्रकाराने सांगितलं. परंतु शेवटी त्याला सांगितलं की बाबा हे सर्व जगत मिथ्या आहे, तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे, तो अखंड असंग उदासीन ब्रह्मरूप आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त स्वभावान आहे, सच्चिदानंद घन ब्रह्मरूप आत्मा तूच आहेस. आता यापुढचं जीवन हे प्रारब्ध प्राप्त जसं जाईल तसं प्रारब्ध या देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, राहिलो निराळी माना किंवा आता यापुढचं जीवन म्हणजे निर्वाहापुरते अन्न आच्छादन किंवा या ठिकाणी काय प्रारब्धा आधीनं अन्न आच्छादन अशा प्रकारचं जीवन काढतो. आता मुक्तच आहे, आता तो जीवनमुक्त आहे, देहपातानंतर विदेह कैवल्याला प्राप्त होशील. याविषयी तुझा दृढ निश्चय झाला का असं त्याला गुरुंनी विचारलं. कारण याला पुन्हा एकदा ह्या तत्त्वज्ञानाचा संबंध जेणेकरून त्याच्या बुद्धीला होईल अशा प्रकारची प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांनी केली. आणि मग तो शिष्य म्हणतो, त्यालाच असं वाटायला लागलं, तो शिष्य म्हणतो महाराज आपण कळकळीने इतके सांगितले खरे, तथापि तसा माझा निश्चय होत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही पुष्कळ सांगितलं, ह्या दृढ बोधाच्या साहाय्याने तू असा निश्चय कर, मी अकर्ता आणि अभोक्ता आहे, मी असंग उदासीन आत्मा आहे, मीच त्रिवार सत्स्वरूप मीच आहे, स्वयंप्रकाश मीच आहे, आनंद घन मीच आहे, दुसरा पदार्थच नाही. अशा प्रकारचं तुम्ही वारंवार माझ्या बंधूंना जसं सांगितलं त्याच्याही पेक्षा कळवळा धारण करून मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, पण काय करू. तो म्हणतो तसा माझा निश्चय होत नाही, माझा काय अजून तसा निश्चय होत नाही आणि दुसरा काहीतरी उपाय सांगा. आता त्याला काय हात टेकले, तुम्ही कदाचित आता तुम्ही तिसऱ्यांदा मला सांगायला सुरुवात कराल, आहे की नाही. कारण असं आहे की एकदा गुरुनी जबाबदारी घेतली की शिष्याला साक्षात्कार होईपर्यंत त्यांनी सांगितलं पाहिजे. तर त्या दयेच्या पोटी तुम्ही मला पुन्हा सांगण्याला प्रवृत्त होणार. परंतु असं आहे की मी आता हात टेकले, तुम्ही आता काही जरी केलं तर माझी बुद्धी अशा प्रकारची आहे की साधारणपणे मला एक तुमचा झोक समजला. तुम्ही चौथ्या तरंगात तेच सांगितलं आणि पाचव्या तरंगात तेच सांगितलं. मांजर किती उंचीहून पडलं तरी ते काय पडतं, 4 पायावरच पडतं. सगळा झोक आहे वेदांत चिंतनाचा, बुद्धीचा विचार करायचा, आहे की नाही. ॲनालिसिस पृथक्करण करून आत्मा अनात्म विचार तुम्ही मला सांगणार. तेव्हा मला असं वाटतं की या जन्मात तरी काही मला हे होणं शक्य नाही, परंतु मला मुक्त मात्र व्हायचे. तर याला दुसरा काही विलाज असला तर सांगा. तर गुरुजी असं म्हटले नाही की नान्य हा पंथ हा विद्येते आहे, नाही, याला दुसरा मार्ग नाही, आता डुबते रहो, तू असाच बुडत राहा असं म्हणणं. कारण ते श्रीगुरू आहेत, त्या ठिकाणी ते त्या शिष्याचा कोणत्याही प्रकाराने उद्धार करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. एकदा हाती धरलं की त्याला आता शेवटपर्यंत सोडायचं नाही, उद्धार होईपर्यंत सोडायचं नाही. आणि म्हणूनच आपल्या वेदामध्ये इतकी साधनं सांगितले, जसा अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालन, काय घालिता हे कोण कार्यसिद्धी. पुढं काय आहे, मुंगीवर जर हत्तीची आंबारी दिली तर उपयोग आहे का. मग साहे ओझे त्यास तेची द्यावे, त्याला सहन होईल अशा प्रकारचं साधन सांगतात. आता श्रीगुरू म्हणतात तुझा तसा निश्चय होत नाही, यास नाईलाज आहे, व्हायला पाहिजे. कारण ही गोष्ट अशी नाही की गुरुनी सांगितलं लोक म्हणतात की कृपा करा कृपा करा. कृपा आहेच आहे की नाही. कृपा घेण्यासाठी तुमच्या ठिकाणी योग्यता तर पाहिजे की नाही. परीस लोहाचं सोनं करतो, पण सोन्याचा परीसाचा संबंध तर झाला पाहिजे ना. त्याप्रमाणे मी जरी तत्वमसी वाक्य हजारो वेळा विचारलं, तुझ्या श्रोत्राशी संबंध झाला, पण तुझे अंतकरण वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक करायचीच नाही असं तू जर ठरवलं तर गुरु उगाळून पार त्यांचं तोंड फुटून गेलं तरी उपदेश होणार, तुला ग्रहण होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, उद्धरेद आत्मना आत्मानं, आपणच आपला उद्धार केला पाहिजे. नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो
बंधू रात्मैव रिपुरात्मनः अशा प्रकारची स्थिती. याच्यामध्ये परमार्थामध्ये कोण कोणाच्या हातात देईल. लोक म्हणतात कृपा करा कृपा करा, ही अशी काही कृपा नसते. कृपा घेणारा पाहिजे ना त्याच्यामध्ये. परंतु या ठिकाणी गुरु दयाळू आहेत. ते म्हणतात आता तुझा निश्चय होत नाही, आता याला माझा नाईलाज आहे. याचा अर्थ निश्चय कोणी करू देऊ शकत नाही, ऐक नाही. ज्यात त्यांनीच काय केला पाहिजे, हा निश्चय केला पाहिजे. बरे, तुला आता ब्रह्मज्ञानाकरता लय चिंतनाचा प्रकार सांगतो. आता तुला ब्रह्मज्ञान तर व्हायला पाहिजे आणि ह्या श्रवणाच्या द्वारा तर अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होऊ शकत नाही. शिवाय तू काय केले, हातपाय गाळले. आता तू काय म्हणतो, मला दुसरा उपाय सांगा. याचा अर्थ हा उपाय आता तुला लागू होत नाही. दुसरा उपाय आहे की नाही. आपलंच एक असं वेद आहे की ज्याच्यामध्ये हजारो अधिकाऱ्यांसाठी म्हणजे अनेक अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या अधिकारानुरूप अनेक मार्ग आहे. कोई बी ले 4-4 आणा असं नाही की जर तुम्हाला रविवारी त्या चर्चमध्ये तितक्या वाजता प्रार्थना केली तरच तुम्ही कुठं जाल, 7व्या आसमानात जाल, नाहीतर बाकीचे सगळे इथंच राहतील. किंवा शुक्रवारी तुम्ही ते काय मशिदीमध्ये जर तुम्ही ते नमाज पडले तर काय होईल, तुम्ही त्या पैगंबराच्या जवळ जाल. नाही गेले तर नान्य हा पंथा विद्यते आहे ना, आहे की नाही. ते सगळे त्यांना दुसरा मार्ग नाही. इथं आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत याच्यामध्ये. म्हणून काही लोक म्हणतात हे वेदामध्ये एक कोणताच मार्ग नाही, आमचा कसा एकच मार्ग आहे. अरे अधिकारी अनेक असल्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांना एकच विषय सांगून काय उपयोग आहे. म्हणून ह्या मानव मात्राच्या सर्व प्रकारच्या अधिकाराचा विचार करून या ठिकाणी अनेक प्रकारचे मार्ग वेदाने कथन केलेले आहे. गीतेने शास्त्रकारांनी अनेक मार्ग दाखवलेले आहेत. तर तसं या ठिकाणी म्हणतात, गुरुजी म्हणतात तुझा निश्चय होत नाही यास नाईलाज आहे. याचा अर्थ निश्चय होण्यासाठी निश्चय कोणाला करावा लागेल, आपल्याला. निश्चय केला की जे माणसं स्वामी महाराज सांगायचे विनोदाने, जर त्या माणसाच्या अंगावर त्या ह्या आता लग्न सराईमध्ये ते अक्षता टाकतात. त्या अक्षता काही नवरदेवाच्याच अंगावर पडतात काय, फक्त अनेक लोकांच्या अंगावर पडतात. पण कोणाला काय वाटतं का आपलं लग्न झालं म्हणून. पण तो एक मनुष्य जो निश्चय करतो की आता ही माझी पत्नी आहे, तर तो निश्चय काय होतो त्याचा. स्वामी महाराज सांगायचे, जित्या रोटी मेल्या माती. जिवंत आहे तोपर्यंत हिला मी काय करणार, अन्न पुरवणार. आणि मेल्यानंतर मातीसुद्धा कोण देणार. हे कशाचं बळ आहे, त्यांनी केलेल्या निश्चयाचं बळ आहे की नाही. तो का म्हणे तीची फळं ऐके, तेच त्याचं फळ आहे. तर आणि आपल्याला का नाही, तर आपण निश्चयच केला नाही, ऐके, निश्चयच केला नाही. तसं तो म्हणतो का निश्चय कोणी करायचा, तूच निश्चय केला पाहिजे. पण तुझा निश्चय होत नाही, याला माझा सुद्धा नाईलाज आहे. पण याचा अर्थ तुला डुबते रहो की तू असाच जन्ममरण परंपरा भोगत राहा असं नाही. तत्वज्ञानानेच मोक्ष आहे, तेव्हा तुला ते ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे. पण ब्रह्मज्ञान व्हावं यासाठी तुला दुसरा एक प्रकार आहे जो शास्त्रकारांनी सांगितलेला आहे, तो आहे लय चिंतनाचा प्रकार. तेव्हा ते लय चिंतन कसं करावं हे तुला मी सांगतो. आपल्या जर काशीला वगैरे आपण गेलं तर किंवा हिमालयात काही लोक, तर तिथं आपल्या संन्यास घेतात लोक. आणि विधी काय आहे, संन्यास श्रवणम करूयात. संन्यास घेऊन काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. पण संन्यास घेताना त्यांचं वय झालेलं असतं 70-80. आता ते कुठं श्रवण करणार तर श्रवणाच्या पोटामध्ये जाण्यासाठी पडदे तर शाबूत पाहिजे ना, नाही की नाही. त्यामुळं ते म्हणतात की आता आम्हाला बरं ते कळायला पण पाहिजे. त्याच्यानंतर बरेचसे लोक असे आपण पाहिलं तर काही लोकांना संन्यास घेतल्यानंतर एवढं कुठं वेदांताचं अध्ययन करणार. आता मग त्यांना सरळ सांगतात की शंकरानंदीचं चिंतन करा. बरेचसे संन्यासी, शंकरानंदी हा सोपा ग्रंथ आहे. गीता एक वेदांताचं मोठं प्रस्थान आहे आणि त्या गीतेमध्ये सगळा शंकरानंदांनी काय केलं आहे, संपूर्ण वेदांत परकच चिंतन केलं. छोट्याशा ग्रंथाचं चिंतन केलं तर सगळ्या वेदांताचं सार त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून काही लोक चिंतन करतात. काही लोकांना तेही चिंतन होत नाही, कारण संस्कृत ज्ञान नसतं किंवा वेदांत प्रक्रिया चांगल्या माहीत नसल्यामुळे त्या लवकर बुद्धीवर आरूढ होत नाही. मग ते म्हणतात आम्हाला हे पण होत नाही. मग त्यांच्यासाठी लय चिंतन करतात. म्हणून इथे एक संन्यासी आले होते पाठीमागं, जुन्ना महाराजांच्या मठात ते ज्ञानेश्वरी ऐकायला यायचे. इथे काही दिवसापूर्वी आले होते, आता ते गेले असतील, वयस्कर होते. तर ते हे लय चिंतनाचा अभ्यास करायचे. सिद्धेश्वराच्या मंदिरात बसले. काय करतं तर ते म्हणाले मी लय चिंतनाचा अभ्यास करतो. हे ज्या ओम नमो जी आद्या ह्या ओव्या आहेत ना, तर त्या ओव्यांच्या द्वारा ओंकार आहे ना तो गणेशाचा, त्या पद्धतीने लय चिंतन करतो असं ते सांगायचे. तर लय चिंतनाचा प्रकार सांगितलं. तर बरेचसे संन्यासी हे लय चिंतन करतात. त्यांचे गुरुजी त्यांना जेव्हा संन्यास दीक्षा देतात तेव्हा त्यांना सरळ सांगतात की आता तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही काही नका ओंकाराचा 21,000 जप करा, हे लय चिंतन करा असं सांगतात. त्या लय चिंतनाचा प्रकार आता या ठिकाणी सांगतात. लय चिंतनाचा प्रकार
स्वामी महाराज म्हणायचे काही कर, आता लय चिंतन नाही जमलं ना, तू दुसरं काही विचारते तर ते पण सांगेल, ते नाही जमलं ना तर त्याला हे लय चिंतन कठीण आहे, याला अहंग्रह उपासना पुढे जाऊन सांगतात. हे नाही जमलं तर सगुण निराकार परमात्म्याची उपासना कर, ते नाही जमलं तर सगुण साकाराची उपासना कर, ते नाही जमलं तर कर्म कर निष्काम, ते नाही जमलं तर सकाम कर्म कर, सकाम कर्म नाही जमलं तर आता मात्र मग काय नाईलाज को क्या इलाज आहे की नाही, आता मात्र काहीच उपाय नाही. असंच तू काय कर, संसार सागरात अशाच प्रकारच्या गटांगळ्या खात राहा. परंतु संत दयाळू आहेत, त्याला काही ना काही मार्ग सांगतच चालतात. मग स्वामी महाराज म्हणायचे हे नाही जमत ते नाही जमत, मग त्याला कशाला सांगायचं, त्याला सांगायचं काही कर पण मरू नको, आत्महत्या करू नको, काही कर फक्त मरू नको. असं तसं या ठिकाणी शास्त्र नाही ना जमत तुला तर लय चिंतनाचा तुला मार्ग सांगतो. लय चिंतनाचा प्रकार बघा, हे थोडक्यात सांगतात. हे काय आहे सगळं सांगायला किंवा हे कळायला काही अवघड नाही, आता हे सगळं सोपं आहे, करायला अवघड आहे. वेदांत जसं ऐकायला कसं आहे सोपं आहे, ऐके नाही, उलट ऐकायला अवघड आहे. अवघड बाकीचं सोपंच आहे, जर कळला तर मिथ्या पदार्थाचे काय निवृत्तीचे श्रम आहे आणि आत्म्याच्या प्राप्तीचे काय श्रम आहे. हा सोपं आहे, ऐके नाही, कशाला सोपं आहे अनुभवायला सोपं आहे, अगोदर कळतच नाही, आहे की नाही. तसं हे कळायला काय आहे सोपं आहे आणि करायला काय आहे अवघड आहे. लय चिंतनासाठी त्यांनी लिहिलं आहे आशिना हा संभवात, एका आसनावर जर बसलं तर ब्रह्मसूत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की आशिना हा संभवात, जर तुम्ही एका आसनावर बसून राहिले दीर्घकाल तरच हे शक्य आहे. पुन्हा नुसतं आशिना संभवत म्हणजे असं नाही, आवृत्ती असकृत उपदेशात, पुन्हा पुन्हा त्याचं आवर्तन केलं पाहिजे. असं करायला ही गोष्ट काय आहे अवघड आहे. पण लय चिंतनाने सुद्धा ब्रह्मज्ञानाच्या द्वारा जीव मुक्त होतो, म्हणून हे लय चिंतनाचा प्रकार सांगतात. बघा आता लय चिंतनाचा प्रकार, ज्याप्रमाणे मृत्तिका कार्याच्या आत बाहेर मृत्तिकाच असते, म्हणजे मृत्तिकेची घटादी सर्व कार्ये मृत्तिका रूपच आहेत. आता मृत्तिका कार्य, मृत्यू म्हणजे माती, मृत्तिका म्हणजे माती, मातीचं कार्य जेवढे घटाधिक असतील त्या घटाच्या आत आणि बाहेर काय आहे मातीच आहे. म्हणजे मृत्तिकेची घटादी सगळी कार्य जर पाहिले तर ते घटपट आपलं घट रांजण परळ हे फक्त काय नाम मात्र शब्दच आहेत. वाचारंभनम विकारो नामधेयम, मृत्तिकेचे सगळे विकार काय आहे फक्त वाणीतच आहे की नाही, पाहिलं तर काय त्याच्यात फक्त मातीच आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मृत्तिकेची असणारी घटादी रूप सर्व कार्य, ह्या कार्याचं स्वरूप काय आहे ती सर्व मृत्तिका रूपच आहेत. का मृत्तिकाला सोडून त्यांना स्वतंत्र सत्ता आहे काहीच नाही. म्हणजे कार्याला कारणावाचून स्वतंत्र सत्ता नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात आली. आता पुढे सांगतात जलाचे कार्य फेस किंवा बुडबुडे हे जलरूपच आहेत. आता हे झालं पृथ्वीचं किंवा मृत्तिकेचं कार्य कोण आहे घटादी पदार्थ, हे सगळे काय आहे मृत्तिका रूपच आहे. झालं की नाही पृथ्वी महाभूत. आता जलाचं फेस दिसतो काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी बुडबुडं, परंतु पाण्याला सोडून आहेत का बुडबुडे आणि फेस हे जलरूपच आहेत, जलरूप झालं का नाही जल महाभूताचं. एक जलाचे कार्य फेस किंवा बुडबुडे हे जलरूपच आहेत. एक आता काय प्रत्येकाला सांगतात का अग्नीच्या ठिणग्या ह्या अग्निरूपच आहेत, वायूच्या लहरी ह्या काय सांगायची गरज नाही. तर आता याच्यात जे कार्य आहे ते कार्य हे काय असतं कारणात्मक असतं. एकंदरीत जे कार्य असते ते कारणरूप असते. कोणतंही कार्य घेतलं की ते कार्य कारणाहून स्वतंत्र सत्तावान नाही, किंबहुना ते कारणरूपच आहे. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूल कारण ईश्वर आहे. आता सर्व प्रपंच पाहिला तर आपण काय सांख्य तत्वज्ञानी काय वेदांत मानतो, आपण वेदांत मानतो. प्रकृती कारण आहे जगात, पण कोणतं हे प्रकृती परिणामी उपादान कारण आहे. ब्रह्म कारण आहे पण ते काय आहे विवर्त उपादान कारण आहे. आणि ईश्वर हा जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. मग जगात काही पाहिलं तर ईश्वरा वाचून आहे का काही, कोणताही पदार्थ पाहिला ईश्वराच्या माया प्राधान्याने काही पदार्थ असतील किंवा ईश्वराच्या चैतन्य प्राधान्याने निमित्त कारणही कोण आहे तोच आणि उपादान कारणही तोच. उर्णनाभी जो काही तंतू काढतो त्या तंतू कोण आहे, तंतूला कारण कोण आहे तोच. आणि तो कीटक सगळं हे वेष्टन तयार करतो त्याला कारण कोण आहे तोच आहे की नाही. सर्वांचं निमित्त कारण कोण आहे तोच आणि उपादान कारण सुद्धा कोण आहे तोच. कसं कोण उर्णनाभी, तसा ईश्वर जगाचं काय आहे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, बरोबर ना. मग आता
जसं हे पंचमहाभूताचं प्रत्येक भूताचं कार्य हे त्या भूतस्वरूपच आहे आणि सगळी भूतं कुठून निर्माण झाली, ज्याने हे विश्व निर्मिले. काय महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान. म्हणजे सर्व कोणाचं कार्य आहे? परमात्म्याचंच कार्य. काय तर ते परमात्मा जन्माद्यश्य येतः येतो वा इमानी भूतानी जायन्ते. ज्याच्यापासून सर्व भूत निर्माण होतात, ज्याच्यामध्ये राहतात, ज्याच्यामध्ये लीन होतात, तो कोण आहे? तो परमात्मा ईश्वर. मग सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, कारण सर्व प्रपंचाचं मूळ कारण कोण आहे? ईश्वर. म्हणजे हा सर्व प्रपंच काय आहे? ईश्वर स्वरूपच आहे. म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, ईश्वर स्वरूपच आहे. आणि पुन्हा तो ईश्वर कोण आहे? तो ईश्वरही मीच आहे असं आपलं गेलं. कुठं? तिसऱ्या तरंगात, चौथ्या तरंगात गेलं, पण पहिल्यांदाच गेलं तो ईश्वर मीच असे असं सांगितलं. ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. ईश्वर कोण आहे? आपलं ईश्वर हे सर्वांचं कारण आहे. आणि आता ईश्वराचं कोण आहे? ईश्वराचं कोणी कारण आहे का? नाही, तोच सर्वांचं कारण आहे. तोच सर्वांचं कारण आहे का? मीच सर्वांचं कारण आहे. मग ईश्वर स्वरूप कोण आहे? मी आहे की नाही? ईश्वर स्वरूप मी आहे का? मीच ईश्वर स्वरूप आहे? मीच ईश्वर स्वरूप. आणि ईश्वर स्वरूप सुद्धा मीच. अहम सहा सहा अहम, सो अहम अहम सहा, याला म्हणतात सोहम अहंसाचं चिंतन, लय चिंतन. आणि तो ईश्वरही मीच आहे असे समज, यास लय चिंतन म्हणतात. हे समजायचं आहे, इथं मानायचं. आता कळण्याचं संपलं. आता वरचा मजला काय कमी पडला आहे की नाही? म्हणजे जाणायचं संपलं. आता इथून नसलं जाणता येत तर काय करायचं? मानायचं. तरी काही लोकांना स्वतःची बुद्धी नसते, दुसऱ्याचं मानत नाही. आणि मग अशा लोकांचं काय होतं? कल्याण होतं का भिवंडी होते? भिवंडी होते. आता माणसाने जाणायचं झालं तरी महापुरुषावर श्रद्धा ठेवून जाणावं. श्रद्धावान लभते ज्ञान. आणि मानायचं झालं तरी महापुरुषांचंच मानावं. म्हणून या ठिकाणी ते सांगतात, म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, ईश्वर स्वरूपच आहे. आणि तो ईश्वरही मीच आहे. ईश्वर मीच आहे असं यांनी जर अगोदर तृप्तीचा ढेकर दिला असता तर कृतकृत्य झाला असता की नाही? आता याला लय चिंतन करायची गरज होती का? नाही. गुरुजींचं काही मार्गदर्शन पाहिजे होतं का पुढं त्याला? आता का कृतकृत्य झालो असं झालं असतं की नाही? परंतु त्याला सांगतात की गुरुजी की असं तो ईश्वर मीच आहे. पण मीच आहे हे तुला कळलंय का? मानलेलं आहे? मानलेलं आहे. म्हणून आता ह्याला म्हणतात मी ईश्वर आहे हे करायचं ध्यान. आणि मीच ईश्वर आहे याच्याविषयी संशय नाही, विपरीत भावना नाही, तर त्याला म्हणायचं ज्ञान आहे की नाही? जेव्हा ज्ञान होत नाही तेव्हा कसं परमात्मा जेव्हा ज्ञेय करून जाणता येत नाही, अधिकार कमी पडल्यामुळं, प्रतिबंध आल्यामुळं, तर अशा वेळेला काय करावं? त्या परमात्म्याला ज्ञेय न करता त्याला काय करावं? ध्येय करावं आणि ध्यानाने त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून शास्त्राने किंवा गुरुनी विचार सांगितला आणि त्यालाच काय म्हणतात? तो ईश्वर मी समज. असं एकदा समजायला लागलं की याला म्हणायचं काय चालू आहे? आमचं लय चिंतन चालू आहे. त्याचा प्रकार थोडक्यात सांगतो. आता लय चिंतन कसं करावं त्याची पद्धती किंवा प्रकार, रीती, प्रक्रिया आता सांगतात. आता हे कोणाला? ज्याला शास्त्र संस्कार आहेत, हे पंचीकरण वगैरे डोळ्यासमोर आहे, तर त्यालाच. नाही तर हे चाललेले त्याला कळणार नाही. आता सांगतात स्थूल ब्रह्मांड पंचीकृत पंचमहाभूतांचे कार्य आहे. सगळं स्थूल ब्रह्मांड जे काल परवा आपण चिंतन केलं ना भाष्यामध्ये का कशामध्ये? काय प्रकृतेर महान तत्व अहंकारात हा भाष्यामध्ये केलं ना. जे भाष्याला असतील त्यांना ते सहज लक्षात येण्यासारखे. बरं, जे नसतील त्यांना विचारसागरात झालं नाही का? पंचीकरण झालं नाही का? साधारण पद्धतीने झालं. अगोदर ती भूतं एकमेकात मिसळली नाही, नंतर त्यांचं पंचीकरण झालं. ते कसं झालं? एका महाभूताचे 4 भाग करून असं सांगितलं ना, अर्धा भाग त्याला आणि बाकीच्या चारांचे काही चतकोर भाग घेऊन पुन्हा ते एक भूत झालं. म्हणजे त्याचं काय झालं? पंचीकरण झालं. असं पाहिलं ना आपण. किंवा 25 भाग करून 21 भाग वेगळे आणि 4 भाग वेगळे, हे पंचीकरण. हे आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याला काही गीता भाष्य ऐकलंच पाहिजे असं काही नाही, उलट नाहीच ऐकू. कारण त्याच्यामध्ये पुन्हा संस्कृतचं चिंतन होईल, परत वेदांताचं होईल आहे की नाही? त्याच्यामुळे नुकसानच होईल. तर या ठिकाणी सांगतात तो ईश्वरही मीच आहे असे समज, यासच लय चिंतन म्हणतात. त्याचा प्रकार थोडक्यात सांगतो. लय चिंतन कसं करायचं ते थोडक्यात सांगतात. आता
स्थूल ब्रह्मांड पंचीकृत पंचमहाभूतांचे कार्य आहे. हे सगळं जे स्थूल ब्रह्मांड आहे तर काय सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, सर्व द्रव्य कशा आहेत पंचभूतांच्या पासून बनलेली आहेत. पंचभूतांचं कार्य आहे. कोणतंही द्रव्य घ्या पंचभूतापासून काय आहे वाचून त्याच्यात काय आहे का? ह्या स्थूल ब्रह्मांडामध्ये फक्त काय आहे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतापासून 6 तत्व तुम्हाला काही सापडणार नाही. म्हणून सर्व स्थूल ब्रह्मांड पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. त्यात जेवढे म्हणून पृथ्वीचे कार्य आहे ते पृथ्वी स्वरूप आहे. आता ब्रह्मांडामध्ये जेवढं पृथ्वी महाभूताचं कार्य असेल तर तेवढं काय आहे पृथ्वीचं स्वरूप आहे. जलाचे कार्य जलस्वरूप आहे. आता काय करायचं जलात हे समजा हे आपलं जसं त्या म्हणतात पिंडे तथा ब्रह्मांडे, जसं पिंडात एका शरीरात आहे तसंच ह्या संपूर्ण स्थूल विश्वामध्ये देखील तसंच आहे. आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचा भाग आहे की नाही? आहे, बरोबर ना. पृथ्वीचा भाग जसा आहे म्हणजे समजा आता कोणतं हे घ्राणेंद्रिय हे काय हे पृथ्वी महाभूताचंच कार्य आहे ना. त्यामुळे आपल्याला सुगंध वगैरे कळतं की नाही. ते इंद्रिय कोणाचं कार्य आहे? पृथ्वी महाभूताचं. मग ते इंद्रिय कोणत्या स्वरूपात जायचं? पृथ्वी स्वरूपच आहे की नाही. आता जलाचं कार्य काय आहे? ही रसनेंद्रिय आहे की नाही. त्यांनी काय होतं आपल्याला रसास्वादन करता येतं. म्हणजे याचा अर्थ हे जे महाभूत आहे कोणतं रसनेंद्रिय हे काय आहे जलस्वरूपच आहे. जर तुम्हाला पाहिजे श्रवणेंद्रिय, ते श्रवणेंद्रिय कोणाचं आहे? आकाश महाभूताचं. मग ते काय आहे? आकाश स्वरूप आहे. म्हणजे जेवढी कार्य आहेत भूतांची जी कार्य आहेत ती कार्य काय आहेत? त्या भूतस्वरूपच आहेत. या प्रकारे ज्या भूतांचे जे कार्य तत्स्वरूप आहे असे चिंतन केले म्हणजे ब्रह्मांडातील सर्व भेद नष्ट होऊन फक्त पंचीकृत पंचमहाभूते शिल्लक राहतात. आता हे ब्रह्मांड स्थूल आपण पाहत होतो परंतु आता ते पाहायचं नाही. ते पण त्याच्यामध्ये ज्या भूतांचं जे कार्य असेल ते कार्य त्या भूत स्वरूप आहे. मग आता हे सगळे वेगवेगळं दिसणारं स्थूल ब्रह्मांड याच्यातून शिल्लक काय राहिली? फक्त पंचीकृत पंचमहाभूतं शिल्लक राहिली. आता सगळं हा वेगळी दिसेल का? आता याच्यामध्ये हा पुरुष आहे, स्त्री आहे, हे घर आहे, हा बंगला आहे, ही विहीर आहे, कोणतं काही असलं तर पंचभूता सोडून दुसरं काही नाही. आता शिल्लक काय राहिली? फक्त पंच महाभूत. आता हे जे वेगवेगळी सप्त ब्रह्मांड ही आपल्या डोक्यातून गेली, आपल्यामध्ये काय राहिलं? फक्त आता पंच महाभूत शिल्लक राहिली. असं चिंतन करतो. हे सगळं दिसतंय ना आपल्याला. दिसलं तर त्याला लय चिंतन म्हणायचं. नाही तर एखाद्याने सगळा परिच्छेद पाठ केला आणि त्याची पारायण केली तर त्याला लय चिंतन होईल का? नाही. हे असं आपण करायचं. हे आता फक्त पंचीकृत पंचमहाभूते शिल्लक राहतात. ती पंचीकृत पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूताची कार्य आहेत म्हणून ती अपंचीकृत महाभूते आहेत. या ठिकाणी सांगतात की पंचीकृत महाभूत सुद्धा अगोदर याच्या अगोदरची खरी स्थिती काय होती यांची? ही झाली स्थूल महाभूत पंचीकरण होऊन. त्याच्या अगोदर ती अपंचीकृत होती म्हणजे त्यांचं पंचीकरण किंवा एकमेकात मिश्र झालेली नव्हती. तेव्हा ती काय होती? सूक्ष्म महाभूताच्या स्वरूपात होती म्हणजे तन्मात्र स्वरूपात होती. त्याला काय म्हणतात? तन्मात्र स्वरूपात. मग त्याला तन्मात्र स्वरूपाचं दुसरं नाव काय आहे? अपंचीकृत पंच महाभूत किंवा त्या बरोबर ना किंवा त्याला पंचमहाभूतांच्या तन्मात्रा. त्या तन्मात्र स्वरूपात राहतात. आपल्याला कालच शब्द ह्या तन्मात्राचं चिंतन आपण केलेले गीतेमध्ये. कोणत्या श्लोकामध्ये केलं? भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारम दशैकंच पंच अहंकार इतियम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. भिन्ना प्रकृती अष्टधानी काय घ्यावं लागलं? भूमी शब्दाचा अर्थ गंध तन्मात्रा असा घेतला नाही का. भूमीवर आपा हा शब्दाचा अर्थ रस तन्मात्रा म्हणजे अपंचीकृत पंचमहाभूत. कारण अष्टधा भिन्ना वेगवेगळी झालेली आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय घेतला? अपंचीकृत पंचमहाभूत किंवा तन्मात्रा असा अर्थ घेतला. बरोबर आहे ना. सगळं उपयोगाला येतं की नाही? गीतेचं विचारसागरात गीतेत आहे की नाही. म्हणूनच ते जोग महाराजांनी किती हे प्रतिभा संपन्न महापुरुष असतील बरोबर असा अभ्यासक्रम निवडलेला आहे 4 वर्षाचा का जगाच्या पाठीवर कुठं सापडणार नाही. मनुष्य परिपूर्ण होईल फक्त त्या मांडवातून गेलं पाहिजे. आणि कसं गेलं पाहिजे? वेगाने इकडून निघायचं 4 वर्ष तिकडं जायचं असं नाही. जाताना एकदम शांतपणाने त्या मंडपाच्या छायेमध्ये चांगल्या प्रकारचा अभ्यास करून जर बाहेर गेलं तर मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. तर
तर असं सांगतात. म्हणून ती अपंचीकृत पंचमहाभूते आहेत. मग आता आपल्याकडे पंचीकृत महाभूतं गेली डोक्यातून, आता काय राहिलं खाली? अपंचीकृत पंचमहाभूतं. अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण व ज्ञानेंद्रिय, रजोगुणापासून 5 प्राण व कर्मेंद्रिय झाली आहेत. म्हणून ही सर्व सूक्ष्मसृष्टी ही अपंचीकृत भूत स्वरूपच आहे असे चिंतन करावे. आता तुम्ही म्हणणार पंचमहाभूताची कार्य आहेत, परंतु ह्या खाली काय राहील आपल्याला? अपंचीकृत पंचमहाभूतं झाली. पण अपंचीकृत पंचमहाभूतापासून काय होतं? तर आज अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून, बरोबर ना, सर्वांच्या मिळून असणारा जो सत्वगुण आहे त्याच्यापासून काय बनतं? अंतःकरण. म्हणजे अंतःकरण कोणाचं कार्य आहे? अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य आहे. आता त्या दुसरं एक आहे, त्या अपंचीकृत पंचमहाभूतांपासून काय बोलतं? रजोगुणापासून पंचप्राण, आणि जे 5 प्राण आहे ते अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित रजोगुणापासून पंचप्राण तयार होतात. आता कर्मेंद्रिय काय? अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलितच ना, मिलित तमोगुणापासून ना, कर्मेंद्रिय रजोगुणापासून, हे मिलित रजोगुणापासून पंचप्राण आणि पंच कर्मेंद्रिय उत्पन्न होतात. आता मग याचा अर्थ कर्मेंद्रिय किंवा पंचप्राण आणि अंतःकरण चतुष्टय ही सर्व कशाची कार्य आहेत? अपंचीकृत पंचमहाभूताची कार्य. कोणत्या स्वरूपाचं असतं? मूळ कारण स्वरूपच असतं. मग आता अंतःकरणाचा विचार येईल का तुमच्या ठिकाणी? का आता तुमच्या ठिकाणी फक्त अपंचीकृत पंचमहाभूतच राहिली? अपंचीकृत पंचमहाभूत. आता ब्रह्मांड राहिलं नाही, ऐके नाही, आणि हे पण राहिलं नाही, अपंचीकृत पंचमहाभूतच फक्त राहिली. अंतःकरण इंद्रिय हे स्थूल शरीर राहिलं का? आता नाही. तसं सूक्ष्म शरीरातलं मन बुद्धी चित्त अहंकार हे राहिले का? फक्त अपंचीकृत भूतच राहिली का? पंचप्राण राहिले का? पंच ज्ञानेंद्रिय राहिली का? पंचकर्मेंद्रिय राहिली का? उभयेंद्रियात्मक मन राहिलं? काही राहिलं नाही, ऐके नाही. आता तुमचे विचार कुठे गेले? आता जगाचा विचार करायला लागलेत का तुम्ही? या स्थूल ब्रह्मांडात काही घडलं, भूकंप झाला, ऐके नाही, मोठे पूर आले का? हे विचारत नाही तुम्ही. त्याच्याकडे काय पाहता? फक्त पंचमहाभूत, ऐके नाही, पंचमहाभूतच पाहता की आणखी त्या पंचमहाभूतांचे कारणाकडे पाहता का? आता कोणतं कारण पाहता? अपंचीकृत पंचमहाभूतांचा विचार झाला. मग आता तुम्हाला अंतःकरणात होणाऱ्या सुखदुःखाचा विचार चालू आहे का? माझं कर्मेंद्रिय काय करतं? ज्ञानेंद्रिय काय करतं? काही विचार नाही. गेलो आपण, चाललो हळूहळू, ऐके नाही. कुठं चाललो आपण? आपल्या जवळ चाललो, आहे की नाही? जवळ चाललो. शास्त्रकारांची किती पद्धती, किती सोपं आहे की नाही? हे तर करू शकतो की नाही आपण? जरी आपल्याला बाकीचं काही करता आलं नाही तर हे बसल्या जागेवर करू शकतो का नाही? बरं, याच्यात करायचं का नुसतं मानायचं? बघा, मानता सुद्धा ब्रह्मज्ञान होतं, आहे की नाही? मानता ब्रह्मज्ञान होतं, करताही होतं आणि जाणताही होतं. मग माणसाने जाणावं का मानावं? जाणावं खरं, कमी पडलं तर, पण करू मात्र नयेत. पण नाहीच विलास झाला तर करावं पण, आहे की नाही? म्हणजे निष्काम कर्म तरी करावं, निष्काम उपासना तरी करावं, किंवा अंतरंग साधनाने तत्वज्ञानाला प्राप्त तरी व्हावं, आहे की नाही? काही करा पण मरू नका, म्हणून करावं सुद्धा, आहे की नाही? आता सांगतात. म्हणून आता फक्त अपंचीकृत भूतेच राहिली, ऐक ना. आता अपंचीकृत भूत राहिली की नाही? आता त्या अपंचीकृत भूतांचं पण असं आहे, त्यात पृथ्वी जलाचे कार्य म्हणून जलस्वरूप. आता जी अपंचीकृत भूत आहे ना, त्या भूतांचाही पुन्हा काय आहे? ह्याच्यासमोर हे सगळं उपनिषदाचं आहे बरं का. म्हणजे तत्वज्ञान रूपातही तेच आहे, आणि काय आहे? लय चिंतनाला सुद्धा काय आहे? ज्याचं ज्ञान झालं तसंच ध्यान सांगितलेलं आहे. त्यामुळे माणसाला लवकरच ज्ञानाकडे प्रवृत्ती होते. उपनिषदातली वचन अशी आहेत: आत्मनः आकाशात संभतः, आकाशात वायोरग्नी, आग्ने रापः, आद्भ्या पृथ्वी, अशा प्रकारचे वेदवचन आहेत. मग आता हे कसं चिंतन करायला सांगतात बघा. पंचतन्मात्रा राहिल्या की नाही? मग त्याच्यामध्ये पृथ्वी एक तन्मात्रा आहे की नाही? बरोबर ना? अपंचीकृत भूत आहे की नाही? असं घ्यायचं. पृथ्वी हे अपंचीकृत भूत आहे की नाही? पण ही पृथ्वी कुठून उत्पन्न झाली? तर असं सांगतात की आत्म्यापासून पहिल्यांदा मायेच्या द्वारा आकाश उत्पन्न झालं. कारण साक्षात आत्म्याच्या ठिकाणी तर काही उत्पत्ती होत नाही. अर्थात आत्मना हा आकाश संभता, आत्म्यापासून आकाश झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आत्म्यापासून मायेच्या द्वारा आकाश झालं. पुढे काय झालं? आकाशापासून वायू झाला, वायूपासून
अग्नी झाला, अग्नीपासून जल झालं, जलापासून पृथ्वी, आणि पुढं सगळं संपलं. ह्या ऐके नाही, मी ही जी 5 राहिली. आता ही पृथ्वी कशापासून झाली? जलापासून. कार्य कसं असतं? कारण स्वरूप. अजून एक स्वामी महाराज पण सांगायचे, पण इथं शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आले होते, त्यांनी माऊलीच्या मंदिरात प्रवचन केलं. नंतर करपात्रीजी स्वामींनी मला वाटतं काय ते राधासुधा आणि कोणतं दुसरं पुस्तकं भक्तिसुधा, त्या भक्तिसुधामध्ये मला वाटतं प्रस्तावने दिलेले करपात्रीजी स्वामींनी पण. तर आपल्याला हे पंचमहाभूत खूप विज्ञान आहे का, मानन कल्पना करा असं नाही. हे जर आपण बारकाईने पाहिलं तर असंच आहे. कसं त्यांनी सांगितलं, साधं उदाहरण दिलं त्यांनी. आता इथं आपण बसलेलं आहे, ऐके नाही, आता सगळं आकाश आहे की नाही. आपण जर जोराने पळायला लागलं तर हवा लागते की नाही? ऐके नाही. लोक काय म्हणतात, फार गरम होतं. आणि जर मोटारसायकलवर याच्यात जरी चालले भर उन्हामध्ये, तर म्हणतात उन्हात काय आम्हाला लागत नाही, कारण वारा असतो म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आकाश आहे, आकाशात काय झाला? निर्माण वायू झाला. बरोबर आहे ना. आणि नंतर काय, चालायला जर जोराने लागलं तर अंगात काय होते? उष्णता निर्माण होते, घाम येतो, ऐके नाही, उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण झाली म्हणजे काय झाला? अग्नी निर्माण झाला. अग्नी निर्माण झाल्यावर होतं काय? उष्णतेपासून घाम येतो, काय झालं? जल. आणि ते तसंच वाळून दिलं उन्हामध्ये म्हणजे काय होतं? त्याचं मल होतं, पृथ्वी होते की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणून आपण दररोज आंघोळ करतो की नाही. मग पंचमहाभूताचा क्रम कसा आहे? सहजच आहे की नाही? आकाशात वायू का उपनिषदाने सांगितलं म्हणून आहेच असा, ऐक ना. उपनिषदाने काय जशी स्थिती आहे तशी आपल्याला सांगितलेली आहे. बरोबर आहे की नाही? मग आता आकाशाचं कार्य कोण आहे? वायू. वायूचं कार्य अग्नीचं कार्य, जलाचं कार्य पृथ्वी, ऐक नाही. आणि हे शेवटचं कार्य, ऐक नाही. आता आपल्याला चिंतन करण्याची दिशा कोणती ठरली? कार्य हे कारण स्वरूप असतं. पृथ्वी कोणत्या स्वरूपाची? जल. गेली का नाही पृथ्वी? ते आपण अनेक वेळा चिंतन, पृथ्वी गेली म्हणजे आता माझं जमीनही नाही, माझं घरही नाही, ऐक नाही, ऐक नाही. ती कुठे गेली? जलात. सगळी गेली पाण्यात, ऐक नाही. आणि पुन्हा जल कोणत्या स्वरूपात? जलाचं कारण कोण आहे? अग्नी. बरोबर आहे ना. आता ते पाणी, आता विहीरही गेली, ऐक नाही, माझी विहीर पण गेली, सगळं गेलं. आता काय राहिला? फक्त अग्नी, ऐक नाही. आणि अग्नी कोणत्या स्वरूप आहे? वायू. आता आपलं स्वयंपाकघर पण गेलं, ऐक नाही. आणि आपली काय आता? वायू. आता वायू राहिला, आहे की नाही. वायू आकाशात गेला तर पंख्याची हवा सुद्धा गेली. आणि आकाश कुठे गेलं? मायेत गेलं. आता काहीच नाही, झोपेसारखं सगळं अव्यक्त झालं. आणि ते अव्यक्त कोणाच्या आश्रयावर आहे? परमात्म्याच्या. आणि तो परमात्मा कोण आहे? मीच. खाली अवशिष्ट कोण राहिला? ईश्वर राहिला का आकाश राहिलं का माया राहिली का मीच राहिलं? आणि इकडं तुम्ही जेव्हा 4थ्या तरंगात चिंतन केलं तेव्हा कोण अवशिष्ट राहिलं? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण आम्हाला तसं जमेना, म्हणून आम्ही या पद्धतीने पण गेलो की नाही? गेलो, ऐकेन. अशा पद्धतीने जर मीच परमात्मा जर अवशिष्ट राहिलं तर मला जन्ममरण परंपरा येईल का? मी सुद्धा मुक्त होणार आहे, मुक्त होणार आहे. आता ज्ञानाशिवाय मुक्त होत नाही, पण हे ज्ञान होईल का नाही? अनुभव येईल का नाही तुम्हाला? तत्वमसी महावाक्य ऐकलंय का नाही? किंवा नसलं ऐकलं तर ऐकलं नंतर तरी सुद्धा ज्ञान होईलच की नाही? मुक्त होईलच की नाही? इथं होईल किंवा ब्रह्मलोकात होईल, पण मुक्त निश्चित होईल, ऐके नाही. म्हणून लय चिंतन सुद्धा करावं, ऐके नाही. हा सुद्धा मार्ग आहे. आता सांगतात पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूतांची कार्य आहेत, म्हणून ती अपंचीकृत महाभूते आहेत. अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण व ज्ञानेंद्रिय, रजोगुणापासून पंचप्राण व कर्मेंद्रिय झाली आहेत. म्हणून ही सर्व सूक्ष्मसृष्टी ही अपंचीकृत भूत स्वरूपच आहे असे चिंतन करावे. स्थूलसृष्टी जी आहे ती पाहिली अगोदर, आणि खरी स्थूलसृष्टी काय आहे? ती सूक्ष्म अपंचीकृत पंचमहाभूतात्मक आहे असे चिंतन करावे. त्या अखंडानंदाने सांगितले, माणसाला जर आसक्ती असेल ना आपल्या बाह्य पदार्थाविषयी तर लय चिंतन करता करता आसक्तीसुद्धा आपोआप दूर जाते. तो काय म्हणतो, माझ्या घराचं इथं यांनी थोडंसं काय केलं, मर्यादा उल्लंघन करून अतिक्रमण केलं. आता अतिक्रमण काय करायचं गरज नाही, कारण त्याचा लय कशात झाला? जलामध्ये झालं, ते गेलं पाण्यात, आहे की नाही? ऐक नाही. आता काय विहीर, तिला आग लागली, ते ऐक नाही, आग नाही, आता त्याचा विचारच नाही. असं चिंतन केलं तरी माणसाचं तादात्म्य काय होईल? कमी कमी विरळ होईल असं त्यांनी सांगितलं.
म्हणून ही सर्व सूक्ष्मसृष्टी ही अपंचीकृत भूत स्वरूपच आहे असे. आता तुम्ही म्हणा पण असं मानल्याने जमतं का कुठं, हे काय मानायचं? आज सगळं हे मानलेलं नाही का, जमीन माझी ती बिचारी देवाने निर्माण केली ना, हा म्हणतो माझी, ती मान्यताच आहे का नाही? त्या मान्यतेने अनर्थात घालणारी आणि ही मान्यता अनर्थातून मुक्तता करणारी आहे की नाही? ते तरी मानणंच आहे आणि हे तरी काय आहे, मानणंच आहे. स्वामी महाराज म्हणायचे लहान मुलं खेळतात आणि ते काय करतात, दोघं जण खेळतात, म्हणतो हे बघ मी तुला आता चुरमुरे देतो. आज ते हातात वाळू माती आहे की नाही, आणि तो लगेच घेतो हातात, म्हणतो वा वा फार चुरमुरे चांगले आहे की नाही. दुसरे दोन मित्र खेळत असतात तर म्हणतो हे घे पेढे, तर म्हणतो वा वा फारच गोड. आता लुटपुटी चुरमुरे आहेत का नाही आणि लुटपुटीचे पेढे की नाही? मग लुटपुटीचे चुरमुरे खावे की लुटपुटीचे पेढे खाणं चांगले? पेढ आहे की नाही. मग लुटपुटीचं संसार दुःख भोगणं सत्य मानून चांगलं आहे की नाही, मान्यता देऊन चांगले का साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे लय चिंतन करणं चांगले? लय चिंतन खरं आहे का आपल्या मान्यता खऱ्या आहेत? दोन्ही खोट्याच आहेत, दोन्ही काय आहेत, खोट्याच आहे. पण एक आहे संवादी भ्रम आणि एक आहे काल चिंतन केलं होतं ना आपण कधी काल परवा, एक आहे संवादी भ्रम आणि एक आहे विसंवादी. अग्नीला समजलं तिथं होता विस्तव आणि लांबून दोघं जण उभे होते आहे की नाही, आणि तिथं होता विस्तव. हा काय म्हणतो तिथं आहे रत्न आणि घ्यायला आला रत्न, काय हाताला आलं, अग्नी आहे की नाही, आहे की नाही. आणि एकाला रत्नाची प्रभा फाकली होती, बरोबर आहे का मी बोलतो, रत्नाची प्रभा फाकली होती, त्याला वाटलं हे रत्नच आहे. वास्तविक त्याला रत्न माहीत होतं का? तेजावरून तो आला, त्यांनी तरी अग्नीच्या तेजावरूनच आला की नाही, आला आणि याच्या हातात काय आलं, रत्न आला आहे की नाही. तसं लय चिंतन करायला गेलं तरी अजून आपल्याला मान्य आहे, पण हळूहळू होईल काय, खरं रत्नच हातात येईल. आणि जर आपल्या मान्यतेला मान्यता दिली तर काय होईल, हळूहळू हातात काय येईल, विस्तव येईल, दग्ध करणारा विस्तव येईल. म्हणून मानायचं झालं तर संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे म्हणजे लय चिंतनाद्वारा आहे की नाही. आता सांगतात आता फक्त अपंचीकृत भूतेच शिल्लक राहिली. त्यात पृथ्वी जलाचे कार्य म्हणून जलरूप, जल तेजाचे कार्य म्हणून तेजस्वरूप, तेज वायूचे कार्य म्हणून ते वायुस्वरूप आणि वायू आकाशाचे कार्य म्हणून तो आकाश स्वरूप आहे असे चिंतन करावे. वाचायला 1 मिनिटात होतं पण करायला मात्र वेळ लागतो. तितकं चित्त आपोआप एकाग्र होईल की नाही, कारण दुसरे विचार आणून जमतील का याच्यामध्ये आले तर पुन्हा पुन्हा तसेच करावे लागतील का नाही. मग आता सगळं काय झालं, आकाश स्वरूप. ते एक निरंकारी बाबांचा संप्रदाय आहे ना आता, तर ते काय सांगतात, कम ब्रह्म खम ब्रह्म. ते लोक फार निष्ठावान आहे आणि खूप चांगलं चिंतन करणार आहे आणि वेदाचे काही विरोध नाही, पण त्यांचं लय चिंतनावर जोर आहे. तर ते सांगतात की ब्रह्म म्हणून सच्चिद आनंद रूप हे वेदांती सांगतात, हे काहीच नाही. हा वेदांनी सांगितलं खम ब्रह्म, आकाश ब्रह्म आहे आणि आम्ही त्या आकाशाचं चिंतन करतो, हेच काय आहे ब्रह्मचिंतन. कुठपर्यंत गेले, हे सर्व आकाश स्वरूप आहे असे चिंतन करावे. आता तुम्ही सांगा, ज्या आकाश स्वरूप चिंतन करत असताना कोणता तरी विकार अंतःकरण वृत्तीला आहे का, कोणता तरी आकार आहे का, आणि ते सुखाची अभिव्यक्ती होणार नाही का? परंतु ते अभिव्यक्त होणारं सुख आहे का मूलभूत सुख आहे? अभिव्यक्त होणारं सुख आपण हे का जिथून अभिव्यक्त होतं ते आपला मूलभूत स्रोत आहे की नाही. हे इकडे त्यांना जाता येत नाही. म्हणजे असं एकंदर त्यांच्या म्हणण्यावरून आपण काय त्याचा अभ्यास केला असं नाही, पण खूप मोठी भूमिकेला जाऊ शकतात आहे की नाही. आणि म्हणून ते लोक आहे ना, आकाश आहे असं म्हटल्यावर त्यांच्या अंतःकरणात वैराग्य, उदासीनता, गांभीर्य हे जे काय आकाशाचे गुण आहेत ते आपोआपच अंतःकरणामध्ये उद्भूत होतात. आणि ते लोक एका सामान्य दर्जेदार जीवन जगतात की त्यांना पाहिलं ते सहज आपल्याला नावं ठेवतात आणि आपल्यालाही ते मान्य करणं भाग पडतं. कारण त्यांचं जेवढं गांभीर्य, त्यांचं जेवढं आकाश कसं पवित्र आहे की नाही, तेवढ्या अंतःकरणाची पवित्रता आपण तसं चिंतनच करत नाही. बरं नाही करत आणि मान्य पण नाही. आणि फक्त म्हणतो आमच्या संप्रदायासारखा संप्रदाय नाही आणि आमच्या संतासारखे ना आमच्या देवासारखा देव नाही. नाही याचा संताचा परिचय, ना देवाचा परिचय, ना स्वतःची साधना हे की नाही. दुसऱ्या संप्रदायाला नाव मात्र ठेवतो, आता जसं आपण ठेवलं तसेच. आणि वायू हा आकाशाचे कार्य आहे म्हणून आकाश स्वरूप आहे असे चिंतन करावे. तसेच आकाश हे तमोगुण प्रकृतीचे कार्य म्हणून प्रकृती स्वरूप आणि प्रकृती ही मायेचीच एक अवस्था विशेष म्हणून प्रकृती माया स्वरूप आहे. आता आकाशापर्यंत चिंतन झालं. आता आकाश हे कोणाचं कार्य आहे? प्रकृतीचं कार्य. पण प्रकृतीच्या कोणत्या गुणाचा परिणाम आहे? सगळे पदार्थ प्रकृतीच्या तमगुणाचे पदार्थ तेवढे तमगुणाचे, क्रिया तेवढ्या रजोगुणाच्या, ज्ञान तेवढं सत्वगुणाचं. आणि कोणाच्या सत्वगुणाचं? प्रकृतीच्या सत्व, रज आणि तमगुणाचं. हे आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, हा एक आराखडा आपल्या डोळ्यासमोर नेहमीच आहे की नाही. मग आता जे आकाश आहे ते प्रकृतीच्या तमगुणाचं कार्य झालं की नाही?
झालं. आता मग याचा अर्थ जेवढं आकाश आहे ते काय आहे, प्रकृतीच्या तमोगुणात्मक आहे. आता आकाशही गेलं, कोण राहिलं, प्रकृतीचा तमोगुण. म्हणून आणि प्रकृतीचं कार्य तमोगुण हा कोणाचं कार्य आहे, तमोगुण प्रकृतीचं कार्य आकाश आहे किंवा मायेचं कार्य, म्हणून तो काय झाला, प्रकृती स्वरूप. आणि प्रकृती ही एक मायेचीच एक अवस्था विशेष आहे. प्रकृती म्हणजे मायेचाच एक अवस्था आहे. म्हणजे माया म्हणजे त्रिगुणांच्या साम्य अवस्थेला काय म्हणतात, प्रकृती. इथं नाही तसं दिलं त्यांनी, इथं उलट त्याच्यामध्ये काय झाला, विकार झाला. तमोगुण प्रधान आहे, तिला काय म्हणतात, प्रकृती असं म्हणतात. आणि माया म्हणजे काय, 3 गुणांची साम्य अवस्था. हे सगळे गुण कुठं राहतात, पुन्हा मायेमध्ये. म्हणून प्रकृती काय झाली, मायास्वरूप. बरोबर ना, प्रकृती काय झाली, मायास्वरूप. एकाच वस्तूची प्रधान, प्रकृती, माया, अविद्या आणि अज्ञान अशी नावे आहेत. आपण अनेक वेळा चिंतन करतो, वस्तू काय आहे, एकच आहे, परंतु तिला कधी अविद्या म्हणतात, कधी अज्ञान म्हणतात, कधी प्रकृती म्हणतात, कधी प्रधान असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल बा अशी नावं तरी याला का आली, तर ते सांगतात. प्रधान का म्हणतात, सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून प्रलयकाली असणारे जे उदासीन स्वरूप त्यास प्रधान असे म्हणतात. सर्व जेवढी स्थूल कार्य आहेत, सूक्ष्म कार्य आहेत, जे आपल्यामध्ये सगळ्यात शेवटी लीन करते कोणत्या, प्रलय कालाच्या वेळेला. आणि असं जे उदासीन मायेचं स्वरूप आहे त्याला प्रधान असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतंही कार्य नाही, कोणतीही व्यक्तता नाही, अशी अव्यक्त दशा जी आहे तिला प्रधान असं म्हणतात. पण ही कोणते प्रधान, कोणत्या वेळेला, ज्या वेळेला सगळ्या सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेला ती सर्व जेवढी कार्यभूत सृष्टी आहे ती आपल्या उदरात समाविष्ट करून घेते, म्हणून त्याला म्हणतात प्रधान. आता प्रकृती कशी, तर सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य तमोगुण प्रधान स्वरूपास प्रकृती म्हणतात. आता हे झालं प्रधान. प्रधान अवस्थेमध्ये कुठलंही कार्य किंवा कुठलीही हालचाल नाही. आणि ज्यावेळेला सृष्टी उत्पन्न करायची त्यावेळेला त्या प्रकृतीचा तमोगुणाला काय करावं लागतं, प्रधान. कारण पुढे आकाश उत्पन्न व्हायचं ना, प्रकृतीच्या तमोगुणापासून आकाश हे पहिलं कार्य उत्पन्न होतं. ते उत्पन्न व्हायचं असेल तर त्या प्रधानाला नाव काय येतं, प्रकृती. कारण तिच्या तमोगुणा अंशापासून काय, आकाशाची उत्पत्ती होते. म्हणून सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य, सृष्टी उत्पन्न करण्याला योग्य असणारा तमोगुण प्रधान असं ज्या सृष्टीचं स्वरूप, आपलं प्रधानाचं स्वरूप आहे, तेव्हा त्याला नाव काय येतं, प्रकृती. आता माया कशाला, ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने देशकालादी सामुग्री वाचून दुर्घट पदार्थांची राहू देऊ, उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका